संगीत मराठी. लई वळवळतय, लई 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 वळवळतय, लई वळवळतय, मन चुळबुळतय, कधी घुटमळतय, कधी हळहळतय. इथं सावरतय, तिथं सावरतय, किती धडधडतय, किती बळबळतय, मन लई वळवळतय. आता पंखच फुटलंय म्हणजे पाखरू उडणार की. या वयात जे काय घडणार ते घडणार की. लई वळवळतय. एक दिवस माझ्या बाबांना आमचे दिग्दर्शक प्रकाश पवार सर यांचा फोन आला की आम्ही एक फिल्म बनवतोय. अजून नाव वगैरे काही माहीत नव्हतं. तर यात एक भूमिका आहे की जी खूप छान आहे, तर तुम्ही या. तर मी ट्रिपला चाललो होतो. तर ट्रिपला जाता जाता मला माझा पुण्यातूनच रस्ता होता, त्यामुळे मी आधी ऑफिसमध्ये गेलो. तर स्टोरी ऐकली आणि स्टोरी खूपच भन्नाट होती, खूपच सुंदर. म्हणजे पहिल्यांदा जर का आपण स्क्रिप्ट वाचली तर त्या स्क्रिप्ट लगेच खरं माणसाला अट्रॅक्ट करून गेली अशी ती स्टोरी होती. त्यामुळे ती फिल्म मला खूपच आवडली आणि नंतर मग सगळं पक्का ठरल्यावर आमचं शूट झालं. पण खूपच मजा आली. आणि रांजण ही नुसती लव्ह स्टोरी नाही आहे किंवा नुसतं शिवाजी महाराजांची जे गनिमी कावा मांडलाय ते दोन्ही नाही आहे. तर दोन्हीच्या मध्येही काही होतं ते लोकांसाठी, प्रेक्षकांसाठी सरप्राईज ठेवलं आहे. तर ते मला वाटतं सर्वांनी बघितल्यावर रांजणचा खरा आनंद आपल्याला घेता येईल. सर्वप्रथम रांजण ही फिल्म मला सोमनाथ वैष्णव म्हणून माझ्या आधीच्या फिल्म म्हणजे अवतारची गोष्टचे प्रोडक्शन टीममध्ये होते. त्यांचे मित्र म्हणजे प्रकाश पवार सर, जे आमच्या रांजण या फिल्मचे डिरेक्टर आहेत. त्यांच्याकडे थ्रू मला फोन आला. मग त्यांनी म्हणाले की आपण एक फिल्म करतोय तर तू ऑडिशनला ये. ठीक आहे म्हणून मग मी ऑडिशनला गेलो. मला वाटलं की साधी एक धमाल, पुन्हा एक नवीन कॉमेडी भूमिका असेल. पण जेव्हा वर्कशॉप झालं तेव्हा सरांनी सांगितलं की एक लव्हरची भूमिका तुला करायची. मला खूप आनंद झाला. मग त्या दिवशी त्यानंतर मग आम्ही शूटला आलो. शूटला मग पुष्कर, गौरी यांच्याशी ओळख झाली. पुन्हा भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी यांच्याबरोबर काम केलं. खूप गोड अनुभव होता रांजण. म्हणजे रांजण हा माझा पहिला चित्रपट आणि मला हा चित्रपट कसा मिळाला तर रांजण चित्रपटाचे जे प्रोडक्शन सुजित सर आहेत, सुजित मुक्ते सर, तर त्यांच्याकडे माझा प्रोफाईल होता आणि रांजण या टीमशी मी थोडी उशिरा जोडले गेले. आणि पण खरंच खूप अविस्मरणीय अनुभव होता. भाऊ कदम सर असतील, भारत गणेशपुरे असतील किंवा विद्याधर जोशी असतील, यश, पुष्कर, सगळेच ते सगळ्यांबरोबर काम करून खरंच खूप छान वाटलं. या चित्रपटामध्ये माझं प्रताप नावाचं कॅरेक्टर आहे. हा म्हणजे प्रतापी मुलगा आहे, म्हणजे खोडकर स्वभावाचा. त्याचं एका मुलीवरती प्रेम होतं. ती मुलगी म्हणजे मधू. तर मग तिला मिळवण्यासाठी तो झटू लागतो. तो तिला कशा प्रकारे मिळवतो किंवा नाही मिळवत ते तुम्ही पहा नक्की. याआधी काहीच केलं नव्हतं ना, त्याच्यामुळं पहिल्यांदाच लव्हरची भूमिका करायला मिळते, त्याचा खूप आनंद झाला. येत्या 17 फेब्रुवारीला रांजण हा चित्रपट रिलीज होतोय. तुम्हाला नक्की हा चित्रपट आवडेल, तरी तुम्ही नक्की हा पहा. या चित्रपटात मी मधू नावाची भूमिका करते आहे आणि ही जी मधू आहे ती सगळ्यांना आवडणारी अशी मुलगी आहे. एक सस्पेन्स आहे मधूबद्दल आणि तो मी आत्ता नाही उघडू शकत, पण तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना चित्रपट पाहिल्यानंतर ही मधू काय आहे आणि तिच्या स्वभाव कसा आहे या सगळ्या गोष्टी कळतील. सो तुम्ही नक्की पहा हा चित्रपट, असं मी तुम्हाला म्हणेन. माझ्या कॅरेक्टरचं नाव राजा वाघमारे असं आहे. तो प्रतापचा खूप जिवलग मित्र आहे आणि तो म्हणजे खूप दंगेखोर आहे. दंगेखोर म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीवर पंच मारायची सवय. म्हणजे एखाद्या गोष्टीवर पंच नाही मारला तर तो राजा वाघमारे कसला, असं त्याचं कॅरेक्टर आहे. आणि त्याला त्याच्या मित्राबद्दल खूप प्रेम आहे. त्याला असं वाटतं की त्याच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही त्याच्या आकांक्षा आहेत, म्हणजे केवळ लव्ह स्टोरीज नाही, अजून बऱ्याच इच्छा आहेत ज्या आपल्याला फिल्ममध्ये बघायच्या आहेत, तर त्या पूर्ण व्हाव्या. मग भले काही अडचण येतील पण तो त्याला कॉमेडीच्या अंगाने का होईना पण मदत करतो. हे असं एक कॅरेक्टर आहे. रांजण या चित्रपटाचा अर्थ शेवटी उघडतो आणि तुम्ही म्हणाल की आता तुम्ही सगळं रांजण म्हणताय पण कुठेच रांजण दिसत नाही आहे. आणि ती एक स्टोरी, ती एक वेगळी कथा आहे आणि तोच एक सस्पेन्स आहे रांजणबद्दलचा आणि तो काय यासाठी नक्कीच चित्रपट पाहावा लागेल.
काही स्पेसिफिक भाषा नाही आहे रांजण फिल्ममध्ये की बाबा या साईडची तुम्ही कोणतीही गावंढळ भाषा बोलू, फक्त ती गावरान भाषेची स्टाईल आहे, पण त्याला काय असं विशेष स्पेसिफिक नाही की हीच भाषा आली पाहिजे. ती गावरानच आहे पण आपली नेहमीची असते तशी. फिल्मचे लोकेशन भोर, पुण्यातला भोर गाव जे आहे त्या भोर गावाच्या अवतीभोवती काही लोकेशन्स होते. बाजारवाडी जिथं मुख्य शाळेचं शूटिंग झालं आणि अजून बरेच काही लोकेशन्स होते. तर पहिली गोष्ट ते त्या लोकेशनपाशी शूट करताना एवढी मजा यायची, कारण तेवढे हिरवेगार होते आणि आपण एखाद्या हिल स्टेशनवर आलो असं वाटायचं आणि तिथे शूट करताना खूप मजा यायची. आणि मी, यश आणि आमच्याबरोबर अजून 2 मुलं होती, त्यांनी आम्ही खूप खूप गोंधळ घातलाय, खूप मजा केली आणि इतका दंगा केला की सगळ्यांना आम्ही खूप त्रासवून सोडले. आणि मला वाटतं तोच दंगा केल्यामुळं फिल्म चांगली होऊ शकली, कारण कामात जर का मजाच नसेल तर ते काम नीट होऊ शकत नाही. संगीत